आज आपण फ्लटरमधील एक ORM टूल बघणार आहोत, ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपिंग, ज्यामुळे लोकल डेटाबेसमध्ये आपण जो डेटा स्टोअर करतो SQLiteमध्ये त्याचा कोड कमी होणार. मग गेल्या वेळेला आपण बघितलं होतं की रेस्ट API द्वारे आपण सर्व्हरच्या डेटाबेसमधला डेटा कसा क्लायंटला रिट्राईव्ह करू शकतो. पण जेव्हा आपण ॲप्लिकेशन बंद करतो त्यावेळेला तो सगळा डेटा जातो आणि पुन्हा जेव्हा आपण ॲप्लिकेशन ओपन करतो तेव्हा पुन्हा सगळा डेटा सर्व्हरवरून आपल्याला घ्यावा लागतो आणि जर नेट नसेल तर तो आपल्याला दिसणार नाही. म्हणजेच तो लोकली तुमच्या मोबाईलच्या डेटाबेसमध्ये सेव्ह होत नाही. मग ॲक्च्युअली रिअल टाईम ॲपमध्ये कसं असतं की सर्व्हरवरचा जो डेटाबेस आहे त्याच्यामधील जो डेटा असतो तो तुमच्या डिव्हाइसमधल्या लोकल डेटाबेसमध्ये SQLite सारख्या लोकल डेटाबेसमध्ये स्टोअर होऊन राहतो. आणि जेव्हा तुम्ही इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये येता तेव्हा सर्व्हरवरचा अपडेटेड डेटा तुमच्या लोकल डिव्हाइसमधल्या डेटाबेसमध्ये येऊन ॲड होतो आणि तुमच्या डेटाबेसमध्ये तुम्ही जर काही चेंजेस केले असतील ऑफलाईन असताना ते ऑनलाईन केल्यानंतर पुन्हा सर्व्हरला ते रिफ्लेक्ट केले जातात. मग याला सिंक्रोनायझेशन म्हणतात. तर हे सिंक्रोनायझेशन आपण शिकणार आहोत, पण तत्पूर्वी एक लायब्ररी तुम्हाला आज दाखवणार आहे जी काय करते तर SQLite डेटाबेस कनेक्टिव्हिटी करताना हा जो DB हेल्परचा जो कोड आहे हा सगळा कोड आहे तो एकदम कमी करून टाकते ती लायब्ररी. म्हणजे तुम्हाला मॅन्युअली असं टेबल क्रिएट करायची गरज नाही, इन्सर्ट अपडेटच्या अशा मॅन्युअल एवढं काही कोड लिहायची गरज नाही, डिलीट गेट ऑलसाठी सुद्धा एवढं काही डिटेलमध्ये कोड लिहायची गरज नाही. हा सगळा कोड कमी होणार, फक्त या मेथडची नावच येणार. फक्त काही ॲनोटेशन तुम्ही दिलं की हा त्याच्या आतमधला कोड सगळा ॲटोमॅटिक जनरेट होणार. मग त्याच्यासाठी पहिली स्टेप म्हणजे मी प्रोजेक्ट क्रिएट करणार, फाईल, न्यू फ्लटर प्रोजेक्ट आणि त्याला नाव देतो FloorDB. त्या डिपेंडन्सीचं नाव आहे फ्लोअर. अँड्रॉइडमध्ये RoomDB, जावामध्ये JPA आणि हायबरनेट, तसं फ्लटरमध्ये FloorDB ORM ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपिंग अचीव करण्यासाठी वापरलं जातं. मग इथे FloorDB हे नाव दिलं मी प्रोजेक्टला. इथे अँड्रॉइड लँग्वेज मी जावा सिलेक्ट करतो, कारण मी कॉटलिन केलेलं तेव्हा मध्येच काही प्रॉब्लेम आलेला, मला त्याचं सोल्युशन सापडत नव्हतं. पण जावामध्ये सहसा तो प्रॉब्लेम येत नाही म्हणून मी इथे जावा सिलेक्ट करतो. प्लॅटफॉर्म जेवढे तुम्ही कमी सिलेक्ट कराल तेवढा तुमचा प्रोजेक्ट लवकर बिल्ड होईल आणि हा प्रोजेक्ट क्रिएट करतो. तर इथे आपला प्रोजेक्ट क्रिएट झालेला आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपण काही डिपेंडन्सीज ॲड करणार. इथे आपल्या डिपेंडन्सीज ॲड होणार. मग टर्मिनलवर जातो आणि मला लागणारे डिपेंडन्सीज ॲड करतो. पब फ्लटर पब ॲड आणि इथे डिपेंडन्सीचं नाव टाकणार SQLite. फ्लटरमध्ये SQLite डेटाबेस हा SQLite डेटाबेस म्हणून लिहिला जातो. अजून कुठली डिपेंडन्सी ती स्पेस ठेवून लिहिणार मी. अजून फ्लोअर ही डिपेंडन्सी पाहिजे. अजून कुठली पाहिजे तर पाथ आणि पाथ प्रोव्हायडर. मग पाथ आणि पाथ प्रोव्हायडर काय करतात तर ते मला अशा मेथड्स प्रोव्हाइड करतात, अशी फंक्शन्स प्रोव्हाइड करतात ज्याद्वारे मी या डिरेक्टरीचा, करंट प्रोजेक्ट आहे त्याच्या डिरेक्टरीचा, त्याच्या डॉक्युमेंट डिरेक्टरीचा पाथ रिट्राईव्ह करू शकतो आणि त्या ठिकाणी एखादा डेटाबेस क्रिएट करू शकतो. ह्या डिपेंडन्सीज आपल्या ॲड करून झालेल्या आहेत. मग काही डेव्हलपर डिपेंडन्सीज आहेत त्यासुद्धा मला ॲड कराव्या लागतील. डेव्हलपर डिपेंडन्सीज ॲड करताना काय करायचं, वरच्यासारखीच सेम कमांड लिहायची, फक्त ॲडच्या नंतर -D लिहायचं. म्हणजे मी डेव्हलपर डिपेंडन्सी ॲड करतो आहे आणि इथे त्या डिपेंडन्सीचं नाव लिहायचं. एक म्हणजे बिल्ड रनर आणि दुसरी म्हणजे फ्लोअर जनरेटर. मग या डिपेंडन्सी काय करतात तर तुम्ही ॲनोटेशन दिल्यानंतर त्या ॲनोटेशन रिलेटेड जो कोड आहे तो ॲटोमॅटिकली जनरेट करायचं काम करतात. या दोन डेव्हलपर डिपेंडन्सीज ज्या इथे ॲड झालेल्या आहेत. त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे आपल्याला डिरेक्टरी स्ट्रक्चर बनवावं लागेल. एंटिटी नावाच्या डिरेक्टरीमध्ये मी सगळ्या एंटिटीज ठेवणार.
रेपो नावाच्या डिरेक्टरीमध्ये मी सगळ्या रिपॉझिटरी ठेवणार. त्यानंतर पेजेस नावाच्या डिरेक्टरीमध्ये मी सगळी असली पेजेस ठेवणार. मी इथे मूव्ह केला मेन पेज या पेजेसमध्ये टाकलं. जेवढी काही पेजेस असणार, जेवढ्या काही स्क्रीन्स असणार त्याचा कोड मी याच्यामध्ये टाकणार. आणि हा ड्रॅग ड्रॉप करताना जर काही एरर आला आणि इथे त्याने दाखवलं की main.dart फाईल सापडत नाही आहे, तर तुम्ही इथे जाऊन त्याचा नवीन पाथ सेट करू शकता. एडिट कन्फिगरेशनमध्ये जायचं आणि इथून त्याचा नवीन पाथ त्याला दाखवायचा. तर इथे बाबा main.dart फाईल आहे आणि अप्लाय ओके करायचं. कळलं? त्यानंतर आणखी एक डिरेक्टरी क्रिएट करतो DB डेटाबेससाठी. तर आता ॲक्च्युअल कोडिंगला सुरुवात करतो. एंटिटी डिरेक्टरीमध्ये एक मी एम्प्लॉई नावाची एंटिटी क्रिएट करतो. क्लास एम्प्लॉई, त्याच्यामध्ये ID, नेम, डेजिग्नेशन आणि सॅलरी ही 4 फील्ड घेतो आणि त्यांचे कन्स्ट्रक्टर बनवतो. झालं. आता मी काही ॲनोटेशन देतो. मग इथे ॲक्च्युली मॅजिक आहे. इथे मी एंटिटी हे ॲनोटेशन दिल्यानंतर काय होणार, एम्प्लॉई नावाचं टेबल डेटाबेसमध्ये क्रिएट होणार, ज्यामध्ये ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी हे कॉलम्स असणार आणि त्यांचे डेटा टाईपसुद्धा असेच असणार, इंट, वॅरकॅर किंवा टेक्स्ट आणि इथे डबल. असे हे ॲटोमॅटिक घडणार. म्हणजे हा वाला तुमचा कोड कमी झाला. क्रिएट टेबल, EMP हे सगळं लिहायची गरज नाही. पण इथे बघा IDला तुम्ही प्रायमरी की दिलेली आहे जी ऑटो इन्क्रिमेंट होते त्याची व्हॅल्यू. मग असं तुम्हाला करायचं आहे. मग हा ID कॉलम आहे, याच्या डोक्यावरती मी काय लिहिणार, प्रायमरी की हे ॲनोटेशन देणार. मग तो एम्प्लॉई नावाचं टेबल बनवणार ज्याच्यामध्ये हे 4 कॉलम असणार. त्याच्यातल्या ह्या पहिल्या कॉलमला तो प्रायमरी की बनवणार. आता मला काय पाहिजे की ही प्रायमरी की ऑटो जनरेट व्हायला पाहिजे. प्रायमरी कीमधली व्हॅल्यू ऑटो जनरेट व्हायला पाहिजे. मग मी इथे गोल ब्रॅकेट ठेवून त्याच्यामध्ये पॅरामीटर पास करू शकतो, ऑटो जनरेट ट्रू. पण हा पॅरामीटर इथे मला दिसत नाही. हा पॅरामीटर मला कधी दिसणार, जर मी ॲनोटेशनचं लेटर कॅपिटल केलं तर मला इथे ऑटो जनरेटचा पॅरामीटर दिसणार. सिमिलरली या एंटिटीचं ॲनोटेशन तुम्ही या एंटिटीचं किंवा या एंटिटी नावाच्या ॲनोटेशनचं फर्स्ट लेटर तुम्ही कॅपिटल केलं तर तुम्हाला इथे काही वेगवेगळी ॲट्रिब्यूट्स दिसतात. जसे की टेबल नेम आहे, ते जर मी EMP दिलं तर तो काय करणार, डेटाबेसमध्ये एम्प्लॉई नावाचं टेबल बनवणार नाही, ते EMP नावाचं टेबल बनवणार ज्याच्यात हे 4 कॉलम बनवणार आणि IDला ऑटो इन्क्रिमेंट होणारी प्रायमरी की देणार. ओके. आणि जर मी हे स्पेसिफाय केलं नाही, टेबलचं नाव इथे स्पेसिफाय केलं नाही आणि इथे स्मॉलमध्ये एंटिटी लिहिलं, तर याचा अर्थ काय, एम्प्लॉई याच नावाचं एक टेबल डेटाबेसमध्ये बनवलं जाणार. ओके. म्हणजे अशा प्रकारचे जर आपल्याला पॅरामीटर्स द्यायचे नसतील तर ॲनोटेशनचं पहिलं लेटर स्मॉल वापरायचं आणि हे पॅरामीटर द्यायचं असतील तर ते पहिलं लेटर कॅपिटल वापरायचं. मग झाला माझा एंटिटीचा कोड झाला. आता मी रिपॉझिटरीचा कोड लिहितो. EMP रिपॉझिटरी. मग जसं स्प्रिंगमध्ये आपण रिपॉझिटरी बनवताना इंटरफेस वापरतो तसंच इथेही आपल्याला केलं पाहिजे. पण डार्ट प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये इंटरफेस नाही आहे, म्हणून त्याऐवजी आपण ॲब्स्ट्रॅक्ट क्लास बनवणार. ॲब्स्ट्रॅक्ट क्लास EMP रिपॉझिटरी. त्याच्या डोक्यावरती आपण रिपॉझिटरी ॲनोटेशन देतो स्प्रिंगमध्ये, तसं याच्या इथे डाव आपण देऊया. डाव म्हणजे काय, डेटा ॲक्सेस ऑब्जेक्ट. मग हे या ॲनोटेशनद्वारे आपल्याला इन्सर्ट, अपडेट, डिलीट करण्यासाठी रेडीमेड मेथड्स मिळणार, जेणेकरून आपला हा वाला जो कोड आहे तो सगळा कमी होणार. हा वाला कमी होणार. मग मी इथे पहिली मेथड बनवतो इन्सर्ट EMP नावाची मेथड. त्यानंतर बनवणार अपडेट EMP. त्यानंतर बनवणार डिलीट EMP. ओके. मग ही जी मेथड असणार आहे हिचा रिझल्ट लगेच येणार आहे का, नाही, त्याला काही वेळ लागणार आहे डेटाबेसमध्ये इन्सर्ट व्हायला. म्हणून मी याला इथे फ्युचरमध्ये ठेवतो. फ्युचर, असिंक, अवेट कधी वापरायचं हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे.
आता या ज्या मेथड्स आहेत त्या बॉडीलेस मेथड आहेत. इथे काही बॉडी नाही आहे याच्या पुढे, अशी आपण जे देतो तशी अशी काय बॉडी नाही आहे. त्या बॉडीलेस मेथड्स आहेत, म्हणजेच काय ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स आहेत. आता याच्यावरती मी ॲनोटेशन दिलं फक्त इन्सर्ट असं हे ॲनोटेशन दिलं. याच्यावरती ॲनोटेशन देतो अपडेट आणि याच्यावरती ॲनोटेशन देतो डिलीट. मग याने काय होणार, तर हा इन्सर्ट अपडेट आणि डिलीट करायचा जो कोड आहे तो ॲटोमॅटिक जनरेट होणार. तुम्हाला मॅन्युअली कोड लिहायची गरज नाही. ही मॅजिक होणार या ॲनोटेशनद्वारे. हे सेम जसं स्प्रिंग बूटमध्ये होतं, जावाच्या स्प्रिंग बूटमध्ये सेम तसंच हे येतं इथे फ्लटरमध्ये होणार. आणि आता इथे आपण पॅरामीटर पास करू शकतो, एम्प्लॉई EMP. ओके, मग अशा प्रकारे इन्सर्ट अपडेट डिलीट या मी मेथड बनवल्या. आणि समजा या दोघांसाठी मला एकच मेथड बनवायची आहे, सेव्ह EMP, जी एम्प्लॉई इन्सर्ट करते. आणि जर कॉन्फ्लिक्ट होत असेल म्हणजे त्याचा ID जर सेम येत असेल तर त्याला काय करणार, रिप्लेस करणार म्हणजे अपडेट करणार. तशी मी एक इथे मेथड बनवतो. त्यासाठी मी याला कमेंटमध्ये टाकतो आणि इथे तशी मेथड बनवतो, फ्युचर व्हॉइड सेव्ह EMP आणि याच्यामध्ये एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट ॲज अ पॅरामीटर पास करणार आणि इथे देतो इन्सर्ट. आणि आता इथे मी कॉन्फ्लिक्ट होत असेल तर रिप्लेस कर हे मी त्याला सांगणार. मग इथे मी काही ॲट्रिब्यूट्स देणार, म्हणजेच ॲनोटेशनचं पहिलं लेटर मला कॅपिटल केलं पाहिजे. इथे ऑन कॉन्फ्लिक्ट आणि इथे काय लिहिणार, ऑन कॉन्फ्लिक्ट स्ट्रॅटेजी. ऑन कॉन्फ्लिक्ट स्ट्रॅटेजी काय पाहिजे मला, रिप्लेस. म्हणजेच काय, जो काय आपण एम्प्लॉई सेव्ह करायला जातोय त्याच्यामध्ये IDची व्हॅल्यू नल असेल तर एम्प्लॉई इन्सर्ट होणार. आणि जर त्या IDची व्हॅल्यू नल नसेल, काहीतरी ID एक्झिस्टिंग असेल तर काय होणार, अपडेट होणार. म्हणजे या दोघांचं काम आपण या एका ठिकाणी करून टाकलं. मग सेव्ह आणि डिलीट झाली. आता राहिली कुठली, ही राहिली गेट ऑल. मग तशी मी इथे मेथड बनवतो. आधी एक एम्प्लॉई त्याच्या IDद्वारे रिट्राईव्ह करायची आपण एक मेथड बनवूया, गेट बाय ID. इथे जो काय ID देणार त्या IDचा एम्प्लॉई आपल्याला रिट्राईव्ह करायचा आहे, एकच एम्प्लॉई, म्हणून इथे रिटर्न टाईप काय आहे, व्हॉइड आहे. मग याची मला कस्टम क्वेरी लिहावी लागेल. त्यासाठी क्वेरी ॲनोटेशन आहे. इथे डेटाबेसची क्वेरी लिहितो, SQL क्वेरी लिहितो, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई व्हेअर ID इज इक्वल टू (x). जर इथे x असेल तर इथे x लिहायचा, म्हणजे इथली जी व्हॅल्यू आहे ती इथे पास केली जाणार. आणि इथे जर तुम्ही ID लिहिला तर इथे सुद्धा तुम्हाला ID व्हेरिएबल वापरावं लागेल, म्हणजे इथली व्हॅल्यू आहे ती इथे सेव्ह होणार. आणि हे जे काही डेटाबेसचं नाव आहे, हे जे काही टेबलचं नाव आहे ते एक्झॅक्टली याच्याशी जुळलं पाहिजे. आणि जर तुम्ही इथे टेबल नेम EMP असं दिलेलं असेल तर इथे तुम्हाला काय केलं पाहिजे, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. कळलं. मग मी काय करतो, हे आहे तसंच ठेवतो, मला एम्प्लॉई नावाचंच टेबल पाहिजे. हे झालं एक एम्प्लॉई रिट्राईव्ह करण्यासाठी. आता मला सगळे एम्प्लॉई रिट्राईव्ह करायचे असतील तर फ्युचर ऑफ लिस्ट ऑफ एम्प्लॉई आणि इथे मी फाइंड ऑल किंवा गेट ऑल अशी मी मेथड बनवू शकतो. आणि याच्या डोक्यावरती क्वेरी काय लिहिणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. ऑर्डर बाय कुठला कॉलम तुम्हाला जसं पाहिजे, असेंडिंग डिसेंडिंग ते तुम्ही करू शकता. मग इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की सगळे एम्प्लॉई रिट्राईव्ह करून त्याची लिस्ट रिटर्न करणार. पण जेव्हा जेव्हा आपण इन्सर्ट अपडेट करतो किंवा डिलीट करतो डेटाबेसमधून, तर प्रत्येक वेळेला मला हे फंक्शन पुन्हा पुन्हा कॉल करावं लागतं. हे तुम्ही माझ्या SQLiteच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार. मग इथे आपण एक फीचर वापरू शकतो, फ्युचर ऐवजी स्ट्रीम वापरू शकतो. मग ही स्ट्रीम काय करते,
तर सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई याचा जो रिझल्ट आहे त्या डेटाबेस टेबलमधून रेकॉर्ड फेच करते, त्याच्यावरती वॉच ठेवते. काय त्याच्यामध्ये इन्सर्ट अपडेट डिलीट काहीतरी होतं आहे का. जेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी चेंज होणार, म्हणजे इन्सर्ट अपडेट डिलीट काहीतरी ऑपरेशन परफॉर्म होणार, तेव्हा लगेच काय करणार, हे ॲटोमॅटिकली हे फंक्शन कॉल होणार आणि आपला लिस्ट व्ह्यू अपडेट होणार. म्हणून इथे गेट ऑल नाव न ठेवता मी याला काय ठेवतो, वॉच किंवा वॉच ऑल नाव ठेवतो. म्हणजे हा नेहमी त्याच्यावरती वॉच ठेवून असणार, काही चेंज होतं आहे का. मग इन्सर्ट अपडेट डिलीट काहीतरी होणार, त्यावेळेला ॲटोमॅटिक काय होणार, हे फंक्शन कॉल होतं आणि आपल्याला अपडेटेड लिस्ट मिळते आणि ती अपडेटेड लिस्ट लिस्ट व्ह्यूमध्ये रिफ्लेक्ट होते ॲटोमॅटिक. त्याच्यासाठी मी इथे स्ट्रीम वापरतो. मग आपण इथे एंटिटी बनवली, त्यानंतर रिपॉझिटरी बनवली. मग याच्या पुढची स्टेप ती म्हणजे आपल्याला ॲप डेटाबेस नावाची एक फाईल बनवावी लागेल इथे DB मध्ये. याला नाव देतो क्लास ॲप डेटाबेस. हा इनहेरिट करतो फ्लोर डेटाबेसला इनहेरिट करतो आणि हा सुद्धा काय असणार, ॲबस्ट्रॅक्ट क्लास असणार. ओके. तर याच्यामध्ये मला काय लागणार, आता मी बनवलेली एम्प्लॉई रिपॉझिटरी लागणार ॲज अ गेटर मेथड म्हणून. आणि याला एनोटेशन देतो डेटाबेस व्हर्जन 1. म्हणजे जसजसं तुमचा ॲप पुढे पुढे अपग्रेड होत जाणार तसं डेटाबेसच्या स्कीमामध्ये काही ना काहीतरी चेंजेस होत जाणार. मग त्यानुसार तुम्ही इथे व्हर्जन 1, 2, 3, 4 चेंज करू शकता. आणि एंटिटीजचा ॲरे, कुठल्या कुठल्या एंटिटीज या डेटाबेसचे रिलेटेड आहेत ते तुम्ही इथे स्पेसिफाय करू शकता. एम्प्लॉई, प्रोडक्ट, ऑर्डर्स, जे काही असेल ते. मग सध्या माझ्याकडे काय आहे, एम्प्लॉईज आहे, म्हणून मी फक्त इथे एम्प्लॉई ठेवतो आणि इम्पोर्ट करतो. झालं. मग आता एक महत्त्वाचा पार्ट येतो. आता एक कमांड मारायची आहे. आपण मगाशी ज्या डेव्हलपर डिपेंडन्सी ॲड केल्या इकडे, मग त्या रिलेटेड एक कमांड आहे, ती कमांड मारायची आहे. बिल्ड रनरला आपल्याला रन करायचं आहे. त्यामुळे काय होणार, तर एक ॲटोमॅटिक कोड जनरेट होणार. कुठला कोड जनरेट होणार, तर इथे जे काय आपण एनोटेशन वापरले, इन्सर्ट, डिलीट, क्वेरी वगैरे, तर या सगळ्या एनोटेशन्सनुसार एक ॲटोमॅटिक कोड जनरेट होणार. त्यामुळे असलं काही आपल्याला लिहायची गरज पडणार नाही. मग तो कोड कुठे जनरेट व्हायला पाहिजे, त्या फाईलचा पार्ट मी इथे ॲड करतो. पार्ट, आणि त्या फाईलला इथे नाव काय देतो, हेच नाव देतो, ॲप डेटाबेस डॉट डार्ट. आणि तो जनरेटेड कोड आहे त्यामुळे .g.dart असं नाव देतो. ओके. म्हणजे याच DB पॅकेजमध्ये, याच DB डिरेक्टरीमध्ये ॲप डेटाबेस .g.dart नावाची फाईल बनणार. त्याच्यात सगळा तो ऑटो जनरेटेड कोड येणार. आणि इथे पार्ट म्हणजे काय, तर ती जी फाईल असणार त्याचा कोड इथे अपेंड केला जाणार कंपायलर जेव्हा ते कंपाईल करत असणार त्यावेळेला. तर अशा प्रकारे मी हा कोड लिहिला आणि आता तो बिल्ड रनरला मी रन करतो. मग त्यासाठी एक कमांड आहे, ती म्हणजे डार्ट रन बिल्ड रनर बिल्ड. आता इथे ॲप डेटाबेस .g.dart नावाची फाईल इथे जनरेट होणार. इथे काहीतरी एरर आला. क्वेरीज रिटर्निंग सिंगल एलिमेंट माइट रिटर्न नल. ओके. तर इथे तो काय म्हणतोय की इथे जो काय आपण ID देणार, त्या IDचा एम्प्लॉईज जर डेटाबेसमध्ये नसेल तर नल रिटर्न होणार ना.
म्हणून इथे या एम्प्लॉईला मी नलेबल बनवलं. आय डी नल असू शकतो म्हणून मग याला सुद्धा नलेबल बनवून ठेवतो. आय डीमध्ये नल व्हॅल्यूसुद्धा स्टोअर व्हायला पाहिजे असं मला पाहिजे म्हणून. आता एवढं करून मी ती कमांड मगाशी पुन्हा फायर करतो. वरचा ॲरो दाबला त्यामुळे वरची कमांड मला मिळाली आणि एंटर दाबतो. बघा इथे ॲप डेटाबेस .g.dart नावाची फाईल बनलेली आहे. ती जर इथे नाही बनली तर तुम्ही इथे राईट क्लिक करायचं आणि रिलोड फ्रॉम डिस्कवर क्लिक करायचं. म्हणजे हे डिरेक्टरी स्ट्रक्चर आहे ते रिफ्रेश होणार आणि ती फाईल तुम्हाला दिसणार. मग आता याच्यामध्ये काही तो एरर दाखवतो. ते एरर काय असणार, बारीक सारीक असणार, इम्पोर्टचे काहीतरी. मग इथे मी क्लिक करतो किंवा माऊस ओव्हर करतो तर इथे म्हणतो आहे की dart::async नावाची लायब्ररी इम्पोर्ट करा. तर ती मी केली, तो एरर गेला. अजून कुठे आहे तर हे SQFlite म्हणून आहे. मग हे क्रिएट गेटर वगैरे ह्याच्यावरती करायचं नाही. सिम्पली हे काय असतं ते SQFlite नावाचं पॅकेज आहे ते ॲज या व्हेरिएबलमध्ये त्याला पाहिजे आहे. म्हणून हे व्हेरिएबल मी कॉपी करतो आणि ॲप डेटाबेस .g.dart ही फाईल आहे ते मी कुठे ॲड केलेली आहे ते इथे ॲड केलेली आहे ॲज अ पार्ट म्हणून, या फाईलचा पार्ट म्हणून याच्यावरती मी इम्पोर्ट करतो. काय पाहिजे त्याला, ते SQFlite पॅकेज पाहिजे ना, तर ते मी ॲड करतो. इम्पोर्ट पॅकेज SQFlite, बघा SQFlite.dart आणि ह्याच्या पुढे ॲज SQFlite असं लिहितो. हे म्हणजे मग असं कॉपी केलेलं व्हेरिएबल इथे पेस्ट केलं. आता ते व्हेरिएबल इथे त्याला डिटेक्ट होतं आहे. बघा इथला एरर गेला. मग मी पुन्हा एकदा तो कोड जनरेट करतो. म्हणजे काय तर एंटिटी रिपॉझिटरी ही ॲप डेटाबेसची फाईल आणि ही ऑटो जनरेट झालेली फाईल. याच्यामध्ये जरा जरी कुठे चेंज केला तुम्ही तरी काय करा, ही बिल्ड रनरची कमांड आहे ती रन करा. हे महत्त्वाचं काम झालेलं आहे. म्हणजे काय, आता मी या मेथड्स आहेत त्या डायरेक्टली वापरू शकतो माझ्या UI मध्ये. म्हणजे तिथे इन्सर्ट क्वेरी, अपडेट क्वेरी, डिलीट क्वेरी वगैरे काही लिहायची गरज नाही. आणि जर तुम्हाला काही कस्टम क्वेरी पाहिजे असतील तर तुम्ही क्वेरी ॲनोटेशन वापरून तुम्हाला पाहिजे तसं फंक्शन आणि त्याचा रिटर्निंग आउटपुट बनवू शकता. मग महत्त्वाचा पार्ट झाला. मग आता मी काय करणार, आता पेज डिझाईन करणार. हे मेन पेज तुमच्याकडे आहे आणि दुसरं एक पेज लागणार ते म्हणजे एम्प्लॉईचा फॉर्म, जो फ्लोटिंग ॲक्शन बटनवरती क्लिक केल्यानंतर ओपन होतो. मग तो जो फॉर्म आहे त्याचा कोड मी कॉपी करतो. जो फायरबेसमध्ये किंवा SQLiteमध्ये मी जो बनवला होता तोच फॉर्म घेतो, कॉपी केला आणि इकडे पेस्ट करतो. एक डार्ट फाईल बनवतो पेजेसमध्ये, EMP फॉर्म पेज आणि इथे पेस्ट करतो. केलं की त्यानंतर पहिलं इथे एरर दिसतो तो म्हणजे काय, माझी एम्प्लॉई नावाची एंटिटी आहे ती एंटिटी नावाच्या पॅकेजमध्ये आहे, डायरेक्ट बाहेर नाही आहे. म्हणून मी ती प्रॉपरली इम्पोर्ट करतो त्याच्या व्यवस्थित पाथ सहित. केली तो ॲटोमॅटिकली करणार. तुम्हाला फक्त इथे माऊस ओव्हर केला पाहिजे आणि योग्य ॲक्शन घेतली पाहिजे. त्यानंतर दुसरा एरर मला इकडे खाली दिसतोय, म्हणजे इथे दिसतोय. टेक्स्ट बॉक्स ID जर एम्प्टी असेल तर या एम्प्लॉईच्या कन्स्ट्रक्टरला पहिलं ऑब्जेक्ट नल पास कर. अदरवाईज जर तो एम्प्टी नसेल तर त्या टेक्स्ट बॉक्समध्ये जे काही टाईप केलेलं आहे ते पास कर. मग टेक्स्टबॉक्स.टेक्स्ट ही मेथड काय करणार, टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप केलेला कंटेंट ॲज अ स्ट्रिंग म्हणून रिटर्न करणार. परंतु माझा एम्प्लॉई आहे त्यामधला पहिला जो पॅरामीटर आहे तो इंटिजर टाईपचा पाहिजे. म्हणून मला इथे या स्ट्रिंगचं रूपांतर इंटिजरमध्ये करावं लागेल. मग कसं करणार, तर हे जे आहे ते मी कशामध्ये टाकणार, int.parse फंक्शनच्या आतमध्ये टाकणार ॲज अ पॅरामीटर म्हणून. मग int.parse काय करणार की
या स्ट्रिंगचं रूपांतर इंटिजरमध्ये करणार. झालं. EMP फॉर्म पेजचा कोड झाला, आपण क्लोज करू शकतो. आता आपण आपल्या मेन फाईलचा कोड करायला घेऊया. पहिलं म्हणजे काय, व्हाईड मेन, मग इथे रन ॲप, मग याच्यामध्ये आपल्या ॲपचं नाव, आता क्लास बनवला, एक्सटेंड्स स्टेटलेस विजेट, मेथड त्याची ओव्हरराईड केली. त्यानंतर इथे रिटर्न मटेरियल ॲप, मटेरियल ॲपमध्ये होम, आणि होममध्ये मी त्या माझ्या पेजचं नाव देतो EMP पेज, EMP पेज, ज्याच्यावरती सगळ्या एम्प्लॉईची मला लिस्ट दिसणार. मग त्या नावाचा इथे क्लास बनवतो जो एक्सटेंड करणार स्टेटलेस विजेटला. त्याची बिल्ड मेथड रिटर्न करते स्कॅफोल्ड. स्कॅफोल्डमध्ये मला काय काय घ्यायचं आहे, ॲप बार, ॲप बारमध्ये टायटल दाखवणार एम्प्लॉईज, त्यानंतर बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू, फोरग्राऊंड कलर व्हाईट. हे ॲप बारचं झालं. त्यानंतर फ्लोटिंग ॲक्शन बटन घेऊया. फ्लोटिंग ॲक्शन बटन, फ्लोटिंग ॲक्शन बटनचा सुद्धा बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू, फोरग्राऊंड कलर व्हाईट, आणि त्याचा चाइल्ड, फ्लोटिंग ॲक्शन बटनमध्ये चाइल्ड कोण पाहिजे मला, तर एक आयकॉन पाहिजे, आयकॉन्स डॉट ॲड, प्लसवाला आयकॉन पाहिजे, आणि त्याची ही ऑन प्रेस नावाची मेथड आहे. ही मेथड याच्यावरती क्लिक करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, तो कोड मी इथे लिहितो. तर हे जे दुसरं पेज आहे मगाशी आपण ज्याचा कोड कॉपी पेस्ट केला, EMP फॉर्म पेज, ते ओपन व्हायला पाहिजे. त्यासाठी मी नेव्हिगेटर वापरतो, नेव्हिगेटर डॉट पुश, आणि इथे काय येणार, मटेरियल पेज रूट, आणि सिंगल लाईनचा कोड आहे म्हणून मी इथे ॲरो फंक्शन वापरतो आणि त्या पेजचं नाव देतो EMP फॉर्म पेज, आणि इथे मी ॲज अ पॅरामीटर म्हणून नल पास करणार. का नल पास करणार हे तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे फायरबेस वगैरे शिकवताना. नवीन एम्प्लॉई ॲड करत असू तेव्हा इथे नल का पास करायचं हे ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. मग हे EMP फॉर्म पेज मला काय रिटर्न करणार, तर त्या फॉर्ममध्ये जे काय आपण एम्प्लॉईची डिटेल भरतो त्या एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट बनवून मला ते रिटर्न करणार. ते मी इथे स्टोअर करतो, कळलं. आणि हे लगेच करणार का, तर नाही, तर फॉर्म भरेपर्यंत वेट केला पाहिजे म्हणून इथे मी अवेट लिहितो. इथे अवेट असेल तर इथे मला असिंक लिहावं लागेल. हे झालं. आणि हे जे काही तुमचं एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट असणार ते आता मी डेटाबेसमध्ये सेव्ह करणार. मग डेटाबेसमध्ये मी सेव्ह कसं करणार, तर त्यासाठी मी एम्प्लॉई रिपॉझिटरी वापरणार. याची मेथड वापरणार कुठली, तर ही वाली सेव्ह EMP वाली मेथड वापरणार, आणि त्याला ते ॲज अ पॅरामीटर म्हणून ते पास करणार. मग ही आता एम्प्लॉई रिपॉझिटरी ही मला कशी मिळणार इथे, मग त्याच्यासाठी इथे मला थोडासा चेंज करावा लागेल. तो म्हणजे इथे विजेट्स फ्लटर बाइंडिंग डॉट इन्श्युअर इनिशियलाइज्ड हे आधी करावं लागेल. हे काय करतं, रिटर्न्स अन इन्स्टन्स ऑफ द बाइंडिंग दॅट इम्प्लिमेंट्स widgets binding. If no binding has yet been initialized, the widgets flutter binding class is used to create and initialize one. You only need to call this method if you need to binding to be initialized before calling run app. In the flutter test framework काय काय माहिती दिलेली आहे. थोडक्यात काय आहे,
जे काय आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा वगैरे कोड केलेला आहे तो आधी सगळा इथे आपण बाइंड करणार आहोत या ॲप्लिकेशनला, आणि तो व्यवस्थित प्रिपेअर्ड आहे का हे सगळं चेक केलं जाणार आणि मग आपलं ॲप रन केलं जाणार. तर ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे डेटाबेस कुठे स्टोअर व्हायला पाहिजे ती आपण डिरेक्टरी निवडूया. ती मला कशी मिळणार? गेट ॲप्लिकेशन सजेशन काय येत नाही आहेत. डिरेक्टरी इज इक्वल टू अवेट गेट ॲप्लिकेशन, इथे दिसायला पाहिजे होतं गेट ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्स डिरेक्टरी. इथे ही मेथड दिसत नाही आहे. कशामुळे असेल? इथे अवेट वापरलं तर इथे मला असिंक वापरावं लागणार. हे का होत नाही आहे? गेट ॲप्लिकेशन. मग एकदा आपण आपल्या ज्या डिपेंडन्सीज आहेत ते अपग्रेड करून बघूया. pubspec.yaml इथे मी अपग्रेडला क्लिक करतो आहे. ओके, आणि आता मी पुन्हा मेनमध्ये जातो आहे आणि आता मिळतं आहे बघा गेट ॲप्लिकेशन डॉक्युमेंट डिरेक्टरी. मी हे ॲप्लिकेशनची डॉक्युमेंट डिरेक्टरी आहे तुम्ही या dir नावाच्या एका व्हेरिएबलमध्ये मी स्टोअर केलं. त्यानंतर मला आता इथे डेटाबेसचा ऑब्जेक्ट स्टोअर करायचा आहे. त्यासाठी एक $floor app database .database builder इथे डेटाबेसचं नाव देणार आणि बिल्ड मेथड देणार. आता इथे डेटाबेसचं नाव काय देणार? तर मला दोन गोष्टी जॉईन कराव्या लागणार. एक म्हणजे या डिरेक्टरीमध्ये मला हा डेटाबेस स्टोअर करायचा आहे, तर या डिरेक्टरीचा पाथ आणि दुसरं म्हणजे डेटाबेसचं नाव, या दोन गोष्टी जॉईन कराव्या लागतील. मग पाथ जॉईन करण्यासाठी ही जॉईन नावाची एक मेथड आहे पाथ नावाच्या या मॉड्यूलमध्ये, पाथ नावाच्या पॅकेजमध्ये पाथ प्रोव्हायडर वगैरे आपण हे सगळे वापरतो इथे. मग इथे जी डिरेक्टरी आहे त्याचा पाथ घेणार ॲज अ पहिला पॅरामीटर. दुसरा पॅरामीटर म्हणजे डेटाबेसचं आपल्या नाव. मग इथे डेटाबेसचं नाव सिंगल कोटमध्ये लिहा किंवा डबल कोटमध्ये लिहा. MyDB असं नाव द्या किंवा emp.db असं नाव द्या किंवा empdb.db असं नाव द्या, पण एक्सटेन्शन मात्र त्याचा .db लिहायला विसरू नका. झालं? मग त्यानंतर हा जो काय मला इन्स्टन्स मिळणार DB तो मी याला पास करणार. मग आता माय ॲप नावाचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये असा काही कन्स्ट्रक्टर आहे का जो ॲप डेटाबेस रिट्राईव्ह करतो? नाही. मग तसा मला इथे एक कन्स्ट्रक्टर बनवावा लागेल. मग तसा आपण एक इथे कन्स्ट्रक्टर बनवूया ॲप डेटाबेस, आणि इथे त्याचा मी ऑब्जेक्ट बनवतो DB. त्याचं इथे ऑब्जेक्ट बनलं. आणि तुम्हाला ह्यांचा जर डेटा टाईप वगैरे माहीत नसेल तर तुम्ही इथे फायनल कीवर्ड वापरू शकता. ओके, तो बरोबर स्टोअर करणार. आणि हे फायनल कीवर्ड वगैरे काय करतात हे डार्ट प्रोग्रामिंगमध्ये फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही ट्राय करून सगळं बघितलेलं आहात. यांची थिअरी, यांचं प्रॅक्टिकल नसेल तर सांगा, म्हणजे याच्यावरती वेगळी एक व्हिडिओ बनवीन. तर हे झालं. सिमिलरली हे आता जे काही डेटाबेसचं ऑब्जेक्ट आहे ते मी या पुढच्या क्लासला सुद्धा मी पास करणार. मग EMP पेज आहे याला सुद्धा तसा एक मला कन्स्ट्रक्टर बनवावा लागेल, जो काय करणार ॲप डेटाबेस घेणार. झालं? त्यानंतर हे जे स्टेटलेस विजेट आहे त्याला मी स्टेटफुल विजेट करून घेतो. झालं की आता याची ही जशी मेथड आहे, ही
बिल्ड वगैरे मेथड आहे, तशीच इनिट स्टेट नावाची मेथड मला ओव्हरराईड करावी लागेल. मग इनिट स्टेट नावाची मेथडमध्ये जो काही मी कोड लिहिणार तो कधी रन होतो, कधी एक्झिक्यूट होतो, तर जेव्हा आपण ॲप्लिकेशन लॉन्च करतो त्यावेळेला तो कोड एक्झिक्यूट होतो. आणि जेव्हा आपण ॲप्लिकेशन लॉन्च करतो त्यावेळेला मला काय करायचं आहे की ही सगळी लिस्ट घ्यायची आहे एम्प्लॉईची, लिस्ट व्ह्यूमध्ये दाखवण्यासाठी. म्हणून त्यासाठी मला ज्या क्लासमध्ये तो कोड इनिशियलाइज करायचा आहे त्या क्लासमध्ये जाऊन मी इथे अल्ट इन्सर्ट दाबतो किंवा राईट क्लिक करून इथे जनरेट कोड करणार, जनरेट कोड. आणि इथे काय करणार मी, ओव्हरराईड मेथड. कुठली मेथड, तर इनिट स्टेट. खाली झाली असू दे, खाली जाऊ देत किंवा वर जाऊ देत, कुठेही झाली तरी चालतं, पण या क्लासमध्येच असली पाहिजे. तर मी ही वर लिहितो, इथे खालच्या खाली लिहिली तरी चालते. तर एम्प्लॉई रिपॉझिटरीचं मी इथे एक ऑब्जेक्ट बनवतो, EMP रिपो. एम्प्लॉई रिपॉझिटरीचं ऑब्जेक्ट बनवलं. आता याला मी काहीतरी व्हॅल्यू असाइन करणार, पण ती नंतर करणार. म्हणून मी इथे लेट कीवर्ड देतो, ज्यामुळे याला समजतं की याला लेट व्हॅल्यू असाइन केली जाणार. आणि याची व्हॅल्यू आता मी इथे घेतो. EMP रिपोला काय व्हॅल्यू असाइन करतो, तर DB डॉट इथे याला डायरेक्ट DB मिळत नाही, विजेट डॉट DB हां असं मिळतं. आणि EMP रिपो, हे EMP रिपो म्हणजे काय, ही तुमची एम्प्लॉई रिपॉझिटरी, हे मला आता ॲक्सेस होतं आहे. मग मी ते सेव्ह, डिलीट, गेट बाय ID, वॉच ऑल या मेथड्स कॉल करू शकतो. तर मी आता इथे जी ऑब्जेक्ट्स बनवणार त्यांना मी आधी अंडरस्कोर लावून घेतो. कशाला, तर जेव्हा जेव्हा मला यांना वापरायचं असणार तेव्हा मी अंडरस्कोर टाईप करणार आणि कंट्रोल स्पेस मारणार, जेणेकरून मी इथे जी बनवलेली ऑब्जेक्ट्स आहेत ती मला लिस्टमध्ये खाली सजेस्ट होतील. म्हणून मी प्रत्येकाच्या आधी अंडरस्कोर लावतो. ओके. आता इथे हा जो काही एम्प्लॉई आहे, जो एम्प्लॉईच्या फॉर्ममध्ये आपण त्याची माहिती टाईप केली आणि त्याचं एक ऑब्जेक्ट बनलं एम्प्लॉई, ते ऑब्जेक्ट इथे आलेलं आहे. आणि हा एम्प्लॉई आता मी सेव्ह करणार आहे. कुठे सेव्ह करणार, तर डेटाबेसमध्ये सेव्ह करणार. त्याच्यासाठी एम्प्लॉई रिपॉझिटरीची ही सेव्ह मेथड मी कॉल करणार. मग एम्प्लॉई रिपॉझिटरी ही जी बनलेली आहे, अंडरस्कोर दाबल्यानंतर हे बघा मिळाली अंडरस्कोरवाले सगळे एलिमेंट. एम्प्लॉई रिपॉझिटरी डॉट सेव्ह EMP आणि वरचा एम्प्लॉई मी पास केला. हे पास केल्यानंतर पुन्हा मला टेबल रिफ्रेश करायची गरज नाही, ते ॲटोमॅटिक होणार. कशामुळे होणार, तर हा वॉच ठेवून आहे त्याच्यावरती, ही जी मेथड आहे ती वॉच ठेवून आहे. जेव्हा त्याच्यावरती इन्सर्ट, अपडेट, डिलीट काहीतरी ऑपरेशन परफॉर्म होणार तेव्हा ॲटोमॅटिक ती स्ट्रीम इकडे, स्ट्रीम जी आहे ती इकडे आपला इंटरफेस आहे तो ॲटोमॅटिक अपडेट करणार. म्हणजे लिस्ट व्ह्यूचा इंटरफेस ॲटोमॅटिक अपडेट करणार. तर ते आता आपण इथे इम्प्लिमेंट करूया, लिस्ट व्ह्यू वगैरे, स्ट्रीम बिल्डर वगैरे वापरून. मग स्कॅफोल्डमध्ये पहिली गोष्ट दिली म्हणजे ॲप बार, दुसरी गोष्ट दिली फ्लोटिंग पॉईंट बटन. आता मी तिसरी गोष्ट इथे देणार आहे ती म्हणजे बॉडी, स्कॅफोल्डची बॉडी. मग इथे मला वापरावा लागेल स्ट्रीम बिल्डर. स्ट्रीम बिल्डर. मग आता ही स्ट्रीम मला कुठून मिळणार, तर एम्प्लॉई रिपॉझिटरी डॉट वॉच ऑल नावाची मेथड मला स्ट्रीम रिट्राईव्ह करून देते. ही वाली मेथड वॉच ऑल मला काय रिटर्न करते, एम्प्लॉईच्या लिस्टची स्ट्रीम. त्यानंतर इथे बिल्डर, कंट्रोल स्पेस मारतो, मल्टीलाईनचा कोड आहे म्हणून कर्ली ब्रॅकेटवाला पार्ट घेतो आणि
हे जे स्नॅपशॉटचं ऑब्जेक्ट आहे याच्यामध्ये माहिती असते की जो डेटा आहे डेटाबेसमधून येणारा त्याची स्टेट वेटिंग स्टेटमध्ये आहे किंवा काहीतरी एरर आला असेल तर हे सगळं आपण डिटेक्ट करू शकतो. तर ते इथे मी डिटेक्ट करतो. पहिली गोष्ट स्नॅपशॉट डॉट कनेक्शन स्टेट चेक करूया वेटिंग आहे की नाही. मग कनेक्शन स्टेट डॉट ॲक्टिव्ह वेटिंग हे वेगवेगळे ऑप्शन आहेत. तर मी इथे वेटिंगवरती जातो, वेटिंग चेक करतो. डबल इक्वल टू म्हणजे कंपॅरिझनसाठी वापरतो. जर वेटिंग स्टेटमध्ये असेल तर काय दाखव, तर काय रिटर्न कर, तर सर्क्युलर प्रोग्रेस इंडिकेटर रिटर्न कर. सर्क्युलर प्रोग्रेस इंडिकेटर ओके. आणि सर्क्युलर प्रोग्रेस इंडिकेटर कुठे दिसला पाहिजे, तर सेंटरला दिसला पाहिजे. म्हणून मी याला व्रॅप करतो सेंटर विजेटमध्ये. एक झालं. त्यानंतर सेम असंच आणखी एक कंडिशन चेक करणार. स्नॅपशॉट डॉट हॅज डेटा, याच्याजवळ जर डेटा असेल तर, आणि डेटा नसेल तर कसं चेक करणार, इथे एक्सक्लामेटरी मार्क लावायचं म्हणजे नॉट. डेटा नसेल तर काय कर ते मी इथे लिहिणार. आणि जर तो डेटा एम्प्टी असेल तर ही सुद्धा कंडिशन चेक करतो. ऑर टाकतो इथे स्नॅपशॉट डॉट डेटा डॉट इज एम्प्टी. जर एम्प्टी असेल डेटा किंवा जर डेटाच नसेल तर काय कर, तर काय रिटर्न कर, तर एक टेक्स्ट विजेट रिटर्न कर ज्याच्यामध्ये नो एम्प्लॉईज फाउंड किंवा नो डेटा फाउंड हे टेक्स्ट दिसू देत. आणि हे कुठे दिसू देत, तर सेंटरला दिसू देत. म्हणून मी याला व्रॅप विथ सेंटर करतो. इथे एरर येतोय. इथे म्हणतोय की डेटाची जर व्हॅल्यू नल असली तर इज एम्प्टी मेथड आहे तिला एरर येणार. मग त्यासाठी इथे मी एक एक्सक्लामेटरी मार्क देतो. याचा अर्थ काय होणार, डेटा जर नल नसेल तरच इज एम्प्टी मेथड कॉल कर. म्हणजे डेटाची व्हॅल्यू जर नल असेल तर इज एम्प्टी मेथड तो कॉल करणार नाही. हे झालं. आणि आता मी काय करणार, स्नॅपशॉटमधला जो काही डेटा आहे तो मी एम्प्लॉईच्या लिस्टमध्ये स्टोअर करणार. लिस्ट ऑफ एम्प्लॉई, याला नाव देतो लिस्ट EMP. आणि स्नॅपशॉट डॉट डेटा नल असू शकतो. ओके, हा नल असू शकतो म्हणून इथे एरर येत होता. ओके. आणि एवढं सगळं लिहायची सुद्धा तशी गरज नाही. लिस्ट ऑफ एम्प्लॉई इथे तुम्ही फायनल कीवर्ड वापरून हा कोड छोटा बनवू शकता. ओके. आता महत्त्वाचा पार्ट आहे. लिस्ट व्ह्यू ऐवजी इथे सर्क्युलर प्रोग्रेस इंडिकेटर दाखवायला सांगितलं जर वेटिंग स्टेटमध्ये असेल तर. जर डेटाच नसेल तर लिस्ट व्ह्यू ऐवजी नो एम्प्लॉईज फाउंड हे टेक्स्ट फील्ड आपण दाखवायला सांगितलं. टेक्स्ट फील्ड नाही, सॉरी, लेबल दाखवायला सांगितलं, नुसतं टेक्स्ट दाखवायला सांगितलं. मग आता जर लिस्ट आपल्याला मिळाली व्यवस्थित तर आपण काय करणार, तर इथे लिस्ट व्ह्यू डिस्प्ले करणार. मग आता मी इथे काय करतो, रिटर्न लिस्ट व्ह्यू डॉट बिल्डर. हे काय तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे कसा वापरायचा तो. आयटम काउंट, आयटम काउंट म्हणजे एम्प्लॉईची लिस्ट आहे त्याची लेंथ, ही जी काय एम्प्लॉईची लिस्ट आहे त्याची लेंथ. आणि इथे आयटम बिल्डर कंट्रोल स्पेस मारतो, मल्टी लाईनचा कोड असल्यामुळे कर्ली ब्रॅकेटवाला घेतो. आणि इथे काय करणार, रिटर्न लिस्ट टाईल. ओके. आणि याच्या आधी इटरेट होणार ना, इथे इटरेशन होणार. मग त्याच्यासाठी प्रत्येक एम्प्लॉई या लिस्टमधून काढून घेतो जो या इंडेक्स नंबरचा असेल त्या इटरेशनला. मग एम्प्लॉई EMP इज इक्वल टू या लिस्टचा या पर्टिक्युलर इंडेक्स नंबरचा एम्प्लॉई मला पाहिजे आणि तो मी प्रत्येक
त्या लिस्ट स्टाईलला करस्पॉन्डिंग लिस्ट स्टाईलला मी तो डिस्प्ले करणार. मग लीडिंग सेक्शनला काय दाखवणार, तर लीडिंग सेक्शनला टेक्स्ट विजेटमध्ये EMP डॉट ID दाखवणार. पण इथे स्ट्रिंगची गरज आहे टेक्स्ट विजेटमध्ये, म्हणून याला मी टू स्ट्रिंग मेथड वापरून याची स्ट्रिंग बनवतो. त्यानंतर लीडिंग ट्रेलिंग इथे टेक्स्ट विजेट वापरतो EMP डॉट सॅलरी डॉट टू स्ट्रिंग ॲज फिक्स्ड 2 असं देतो. म्हणजे काय, सॅलरी जी असणार त्याच्या डेसिमल पॉईंट नंतर 2 डेसिमल व्हॅल्यूज डिस्प्ले केल्या जाणार 2 डिजिटमध्ये. फ्रॅक्शन पार्ट वगैरे म्हणजे डॉटच्या नंतर डेसिमल पॉईंटच्या नंतर 2 डिजिट डिस्प्ले केले जाणार. त्यानंतर टायटल सेक्शनला काय दिसलं पाहिजे, तर त्या एम्प्लॉईचं नाव दिसलं पाहिजे आणि सब टायटल सेक्शनला त्या एम्प्लॉईचं डेजिग्नेशन दिसलं पाहिजे. ओके. त्यानंतर मी जेव्हा त्या लिस्ट स्टाईलवरती टॅप करणार तेव्हा त्या एम्प्लॉईचे डिटेल्स त्या EMP फॉर्म पेजमध्ये गेले पाहिजेत अपडेट करण्यासाठी. म्हणून इथे मी काय करतो, ऑन टॅप मल्टीलाईनचा कोड असल्यामुळे इथे मी कर्ली ब्रॅकेट वापरतो आणि इथे मगाचा जो कोड आहे फ्लोटिंग ॲक्शन बटनचा वाला कॉपी करतो आणि हा कोड इथे पेस्ट करतो. ओके. इथे अवेट आहे म्हणजे इथे मला असिंक वापरावा लागणार. आता इथे फरक काय होणार, तर मी जेव्हा ऑन टॅप करणार लिस्ट स्टाईलवरती तेव्हा त्या दुसऱ्या पेजवरती इथे मी नल न पाठवता काय पाठवणार, या एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट पाठवणार. म्हणजे या पर्टिक्युलर एम्प्लॉईचे डिटेल्स त्या फॉर्म पेजवरती दिसतील आणि तिकडे आपण जे काही चेंज करणार, मॉडिफाय करणार एम्प्लॉईचे डिटेल्स, तो मॉडिफाय झालेल्या एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट इथे येणार. मग इथे सुद्धा आपण याला EMP इज इक्वल टू नाव दिलेलं आहे आणि इथे सुद्धा EMP इज इक्वल टू आपण केलेलं आहे. दोन्ही ठिकाणी आपण सेम नावाची ऑब्जेक्ट बनवली आहेत. म्हणून याला मी काय म्हणतो, EMP मॉडिफाईड असं नाव देतो. EMP मॉडिफाईड म्हणजे हा एम्प्लॉई होता, त्याला इकडे त्याचा डेटा इकडे पाठवला गेला त्या EMP फॉर्म पेजला. तिथे आपण तो डेटा मॉडिफाईड केला आणि मॉडिफाईड केल्यानंतर जो मला डेटा मिळाला तो या EMP मॉडिफाईड नावाच्या ऑब्जेक्टमध्ये असणार आणि हे EMP मॉडिफाईड नावाचं ऑब्जेक्टच मी या सेव्ह EMP मेथडला पास करणार. लिस्ट व्ह्यूचा डेटा रिफ्रेश करायचं काम कोण करणार, ती वॉच मेथड करणार. स्ट्रीम आहे ती करणार, हे मगाशी तुम्हाला सांगितलं आहे. मग आधी एवढं करून मी हा कोड रन करतो आणि त्यानंतर डिलीटची फंक्शनॅलिटी मी इम्प्लिमेंट करून बघतो. इथे एरर येतो आहे, सेमिकोलन राहिला असेल आणि हा कोड मी रन करतो. सुरुवातीला ही ॲप बिल्डिंगच्या प्रोसेसला वेळ लागतो. नंतर तुम्ही Ctrl+S जरी दाबला कोडिंग चेंज करून तरी लगेच इथे रिफ्लेक्ट होतं. फक्त सुरुवातीला हे बिल्ड व्हायला वेळ लागतो. तोपर्यंत मी ही व्हिडिओ पॉज करून ठेवतो. तर इथे हे ॲप्लिकेशन लॉन्च झालेलं आहे. सध्या डेटाबेसमध्ये काहीच नाही म्हणून इथे काय दिसतंय, नो एम्प्लॉईज फाउंड, म्हणजे ही कंडिशन ट्रू झाली. ओके. आता मी इथे एम्प्लॉई ॲड करतो. सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर इकडे एम्प्लॉई ॲड झालेला आहे. दुसरा एम्प्लॉई ॲड करतो.
एम्प्लॉईज ॲड होत आहेत आणि इंडेक्स नंबर हा जो आहे तो सुद्धा ऑटो जनरेट होतो आहे. ऑटो जनरेट होतो आहे का होतो आहे? कारण इथे प्रायमरी की आपण ऑटो जनरेट ट्रू पास केलं आहे. त्यानंतर अपडेट करायचं आहे मला, त्यासाठी इथे टॅप करतो आणि जिथे नारायण आहे त्या ठिकाणी मी काय लिहितो, कृष्णा लिहितो आणि सेव्ह करतो. आणि लक्ष्मी आहे त्या ठिकाणी रुक्मिणी लिहितो, सेव्ह करतो. झालं, अपडेटसुद्धा होतं आहे. मग आता फक्त मला डिलीट फंक्शनॅलिटी करायची राहिली आहे. मग ह्या इन्सर्ट अपडेटसाठी मी काही क्वेरी लिहित बसलो का? नाही. तर हे ॲटोमॅटिक झालं. कशामुळे झालं? तर याच्यामुळे, या ॲनोटेशन्समुळे. आणि मी जेव्हा इन्सर्ट अपडेट करतो त्यावेळेला मी रिफ्रेश, ही लिस्ट व्ह्यू रिफ्रेश करायचा कोडसुद्धा लिहिलेला नाही आहे. लिस्ट व्ह्यू पुन्हा पुन्हा पॉप्युलेट करायचा कोड लिहिलेला नाही. ते ॲटोमॅटिक होतं आहे. कशामुळे होतं आहे? तर या स्ट्रीममुळे होतं आहे. ओके, कारण हा वॉच ठेवून आहे, ही मेथड आहे ती वॉच ठेवून आहे याच्यावरती. जेव्हा जेव्हा डेटाबेसच्या या टेबलमधला डेटा चेंज होणार, ॲड, अपडेट किंवा डिलीट ऑपरेशन त्यावर परफॉर्म होणार, तेव्हा लगेच लिस्ट व्ह्यूला तो अपडेट करणार ॲटोमॅटिकली. आपल्याला करायची गरज नाही. त्यामुळे हा जो कोड आता तुमचा आहे SQLite डेटाबेसमधला DB हेल्परचा, हा सगळा कोड जातो. याची काही गरज नाही, एवढं लिहायची गरज नाही. त्याने मला ॲटोमॅटिक कोड जनरेट करून दिला. कोणी? फ्लोअर डिपेंडन्सीने, फ्लोअर पॅकेजने. आता फक्त डिलीट फंक्शनॅलिटी इम्प्लिमेंट करायची राहिलेली आहे, तर ती मी करतो. इथे मेन फाईलमध्ये जातो आणि ही जी लिस्ट स्टाईल आहे त्याला मी व्रॅप करणार डिसमिसिबल विजेटमध्ये. डिसमिसिबल विजेट. मग डिसमिसिबल विजेटचं एक ॲट्रिब्यूट आहे, ते मला कंपल्सरी वापरलं पाहिजे, ते म्हणजे की. मग इथे काय व्हॅल्यू पास केली जाते हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. त्यानंतर याला बॅकग्राऊंड वगैरे देऊ शकतो. बॅकग्राऊंड देऊया, एक कंटेनर देऊया लाल रंगाचा. Ctrl+S दाबतो म्हणजे हे सेव्ह होणार. आणि आता हे इकडे ढकलून बघतो तर बघा लाल रंगाचा कंटेनर पाठीमागे लागलेला आहे. मग त्यामध्ये डिलीटचा आयकॉन वगैरे डिस्प्ले कसा करायचा हे तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. ते तुम्ही इथे करू शकता याच्या चाइल्डमध्ये आयकॉन वगैरे ॲड करून. तर त्यानंतर ऑन कन्फर्म किंवा कन्फर्म डिसमिस हे ॲट्रिब्यूट आहे. तर हे ॲट्रिब्यूट आपल्याला काय देतं? तर इथे आपण एक मेसेज डायलॉग दाखवू शकतो. आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस रेकॉर्ड? येस केलं, येस केलं तर काय होणार? ऑन डिसमिस्ड याच्यामध्ये लिहिलेला कोड एक्झिक्यूट होणार. आणि जर आपण नो केलं तर याच्यामधला कोड एक्झिक्यूट होणार नाही, काहीच होणार नाही. मग कन्फर्म डिसमिसमध्ये मी काय लिहितो? इथे हे ब्रॅकेट घेतो, कर्ली ब्रॅकेट, आणि याच्यामध्ये रिटर्न करतो शो डायलॉग. शो डायलॉग, इथे बिल्डर घेतो, इथे रिटर्न करतो. कुठला डायलॉग पाहिजे मला? तर अलर्ट डायलॉग. या अलर्ट डायलॉगमध्ये मी काही पॅरामीटर पास करणार. पहिला म्हणजे टायटल, कन्फर्म डिलीट, हे टायटल हे मोठं दिसणार आणि कंटेंटमध्ये जे लिहितो ते छोटं दिसणार. याच्यात लिहितो आर यू शुअर, आणि त्यानंतर ॲक्शनमध्ये 2 टेक्स्ट बटन घेतो, येस आणि नो. टेक्स्ट बटन, ज्याच्यावरती काय लिहिलेलं असणार? येस लिहिलेलं असणार आणि दुसऱ्यावरती नो लिहिलेलं असणार. येस बटनला क्लिक केल्यानंतर काय होणार? तर नेव्हिगेटर डॉट पॉप म्हणजे हा डायलॉग जाणार आणि जाता जाता काय रिटर्न करणार? ट्रू ही बुलियन व्हॅल्यू रिटर्न करणार. ट्रू बुलियन व्हॅल्यू रिटर्न केली तर काय होणार? ऑन डिसमिस्डमध्ये इथे लिहिलेला कोड एक्झिक्यूट होणार.
फॉल्स व्हॅल्यू रिटर्न केली तर होणार नाही. मग इथे असं डायरेक्टली ट्रू व्हॅल्यू हा रिटर्न करत नाही आहे. मग आपण काय करूया, नेव्हिगेटर ऑफ कॉन्टेक्स्ट डॉट पॉप आणि इथे ट्रू रिटर्न करूया. काय झालं, नेव्हिगेटर डॉट ऑफ याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट दिला, त्यानंतर error, this expression has a type of void so its value cannot be used. हे मी डायरेक्ट इथे लिहिणार नाही आहे, कंट्रोल स्पेस मारणार आणि सिंगल लाईनचा कोड असल्यामुळे इथे मी ॲरो फंक्शन लिहिणार. कर्ली ब्रॅकेट घेतलं तर मला फक्त आधी रिटर्न शब्द टाकला पाहिजे. मग हे ॲरो फंक्शन लिहून मग त्याच्या पुढे तो कोड लिहिणार. ओके, मग हे येस बटनसाठीचा हा कोड आहे, त्याला कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करतो आणि दुसरं बटन बनवतो नो वालं, आणि हे नो वालं जे बटन आहे ते काय फॉल्स रिटर्न करणार. संपलं. आणि जर इथे ट्रू रिटर्न केलं तर काय कर, ट्रू रिटर्न केलं म्हणजेच काय डिसमिस केलं तर काय कर, एम्प्लॉई रिपॉझिटरीची डिलीट EMP मेथड कॉल कर आणि तो एम्प्लॉई आहे तो ॲज अ पॅरामीटर म्हणून पास कर. हा EMP कुठून मिळणार याला, ते इथून मिळणार. हां, आणि इथे सुद्धा इथे जी मगाशी चूक केली तीच इथे करतोय मी. इथे काय करणार, सिंगल लाईनचा कोड आहे ना म्हणून ॲरो फंक्शन वापरणार आणि जर कर्ली ब्रॅकेट वापरले तर रिटर्न शब्द लिहावा लागणार. इथे हा कोड कॉपी पेस्ट करतो. संपलं. आता कंट्रोल S दाबला, सेव्ह केलं. आता हा जो चेंज केलेला आहे तो इकडे रिफ्लेक्ट होणार. मेसेज आला, आर यू शुअर. हा तुम्ही मोठासुद्धा मेसेज लिहू शकता, आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस रेकॉर्ड. नो करतो. नो केल्यानंतर हे पुन्हा आलं. ओके, आणि जेव्हा मी येस करणार तेव्हा ते डिलीट होणार. ओके, नो एम्प्लॉईज फाउंड. इथे ॲड होतंय, त्यानंतर अपडेट होत आहे आणि डिलीट सुद्धा होत आहे. मग अशा प्रकारे हा एवढा मोठा कोड न लिहिता आपण फक्त ही एनोटेशन्स वापरून ते सगळं साध्य करून दाखवलं, म्हणजे आपला कोड आहे तो कमी झाला. मग अशा प्रकारे आजकाल जर SQLite डेटाबेस वापरायचा असेल तर हा एवढा मोठा कोड कोण लिहित बसत नाही, तर फ्लोअर सारखी डिपेंडन्सी वापरतात. ओके, मग हे तुम्हाला का दाखवलं, कारण API वरून जो काही डेटा येतो तो अशा प्रकारे फ्लोअर वापरून आपल्याला स्टोअर करून ठेवायचा आहे SQLite डेटाबेसमध्ये. आणि जेव्हा आपली इंटरनेटची कनेक्टिव्हिटी जेव्हा येणार त्यावेळेला आपण ऑफलाईन असताना सर्व्हरवरती जे काही चेंजेस झालेले आहेत डेटाबेसमध्ये, नवीन रेकॉर्ड ॲड झाली असतील, अपडेट झाली असतील किंवा एखादं रेकॉर्ड डिलीट झालेलं असेल, तर ते जे चेंजेस आहेत ते आपल्या SQLite डेटाबेसमध्ये रिफ्लेक्ट व्हायला पाहिजेत. आपल्या मोबाईलमधल्या लोकल डिव्हाइसमधल्या SQLite डेटाबेसमध्ये ते रिफ्लेक्ट झाले पाहिजे. आणि तुम्ही ऑफलाईन असताना जे काही रेकॉर्ड ॲड करून ठेवलं आहे ते तिकडे सर्व्हरवरती ॲड व्हायला पाहिजे जेव्हा तुम्ही इंटरनेटला कनेक्ट होता तेव्हा. मग हे जे सिंक्रोनायझेशन आहे हे कसं करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार. मग याच्यामध्ये आपण ते APIs इंटिग्रेट करणार, जे DO पॅकेज आपण लास्ट टाइम बघितलं ते, म्हणजेच फ्लोअर आणि DO या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण ते बनवणार. धन्यवाद.